2015ला तेव्हापासून हे पुरस्कार देण्यात येतात। आता 10 वर्ष झालेत। पहिली 8 वर्ष दरवर्षी एका व्यक्तीला जीवन गौरव पुरस्कार दिला जात होता। मागील 2 वर्ष आणि आता हे तिसरं आपण 3 पुरस्कार देत आहोत। पूर्वी फक्त जीवन गौरव होता। गेल्या वर्षीपासून म्हणजे 2 वर्षापासून समाजभूषण आणि युवा प्रेरणा। तुम्हाला जी प्रेस नोट दिलेली आहे त्यामध्ये मागच्या 10 वर्षात कोणाकोणाला पुरस्कार दिले आणि पाहुणे कोण बोलावले याची काही कल्पना आपल्याला येईल। आणि आपल्यापैकी बहुतेक लोक वर्षानुवर्षे येत आलेले आहेत, त्यामुळे मागचे खूप तपशील आता देण्याची गरज वाटत नाही। कोणाला हवे असतील तर आम्ही सांगू ते। परंतु या वर्षीचे जे 3 पुरस्कार आहेत, एक जीवन गौरव आहे, तो मेधा पाटकर यांना दिला जातोय। दुसरा एक समाज कार्यकर्ता किंवा समाजभूषण पुरस्कार आहे, तो विलास शिंदे सह्याद्री फार्म्स नाशिक यांना दिला जातोय। आणि तिसरा युवा प्रेरणा पुरस्कार तुमच्या कोल्हापूर जिल्ह्यातलाच एका लहान गावातला स्वप्नील मुसाळे, जो ऑलिम्पिकमध्ये मागच्या वेळी ज्याला ब्रॉन्झ मेडल कांस्य पदक मिळालेलं आहे, त्याला दिला जातोय युवा प्रेरणा पुरस्कार। हे 3 पुरस्कार अनुक्रमे म्हणजे मेधा पाटकरांना जीवन गौरव 1 लाख रुपये स्मृतिचिन्ह सन्मानपत्र, दुसरा पुरस्कार जो आहे समाजभूषण पुरस्कार तो 50,000 रुपये आणि स्मृतिचिन्ह, आणि तिसरा जो पुरस्कार आहे युवा प्रेरणा पुरस्कार तोही 25,000 रुपये स्मृतिचिन्ह आणि मानपत्र अशा स्वरूपातला आहे। हे 3ही पुरस्कार देताना बऱ्याच वेगवेगळ्या बाजूने विचार केलेला आहे। आणि आपल्याला सर्वांना कल्पना आहे की मागील 2 वर्षी कोल्हापूर जिल्ह्यातल्या एकेका क्रीडापटूला जसा आपण पुरस्कार दिला, तसाच याही वर्षी कोल्हापूर जिल्ह्यातला क्रीडापटू पण ज्याचं कर्तृत्व हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा लोकांना माहीत झालंय अशा व्यक्ती निवडल्यात। तर हा जो स्वप्नील आहे तो आता 28-29 वर्षांचा आहे। साधारणतः 2015 पासून म्हणजे वयाच्या 19-20 पासून त्याने रायफल शूटिंग मध्ये खूप चांगलं काम करायला सुरुवात केली। 2015ला कुवेतमध्ये एक मोठी स्पर्धा झाली आणि त्यानंतर तो महाराष्ट्राला आणि भारताला या क्षेत्रामध्ये बऱ्यापैकी माहीत झाला। आता 2024ला जी उन्हाळी ऑलिम्पिक झाली पॅरिसमध्ये, त्या ऑलिम्पिकमध्ये त्याला ब्रॉन्झ मेडल कांस्य पदक मिळालेलं आहे। 50 मीटर शूटिंग, 50 मीटर अंतरावरून, आणि 3 पोझिशन्स म्हणजे त्याचं जे वर्णन केलं जातं 3 पोझिशन्समध्ये तुमची ती स्पर्धा घेतली जाते। एकच व्यक्ती म्हणजे एक उभा राहून, एक गुडघ्यावर टेकून आणि एक असं पोटावर झोपून शूट करणं। तर त्यात त्याला ते मेडल मिळालं। अनेक लोकांना त्याचं कौतुक वाटलं, पण स्वतः त्याला मात्र असं वाटतं की नाही, मला गोल्ड मेडल मिळायला पाहिजे होतं। आणि पुढच्या ऑलिम्पिकसाठी तो अतिशय जोरदार तयारी करतोय, पुण्यामध्ये तो असतो। दुसरं सह्याद्री फार्म्स नाशिक, ही फार्मर्स प्रोड्युसर कंपनी मागच्या 15 वर्षापासून लहान शेतकरी आणि ग्राहक ह्या दोघांच्या मधला एक चांगला दुवा बनवून काम करते। लहान शेतकऱ्यांना अधिकाधिक नफा मिळावा, अधिकाधिक उत्पादन मिळावं, अधिकाधिक त्यांना पैसा मिळावा हा हेतू एका बाजूला, आणि त्याचवेळी ग्राहकांना अधिकाधिक चांगल्या दर्जाचं उत्पादन किफायतशीर दरामध्ये मिळावं ही दुसऱ्या बाजूला। अनेक वेळा तुम्हाला असं वाटतं की आपल्या सर्वांनाच या दोन्हीमध्ये काहीतरी तफावत आहे, तर तसं नाहीये। विन विन सिच्युएशन यावी असा त्यांचा तो प्रयत्न आहे। आणि नाशिक जिल्हा आणि परिसरातल्या अनेक शेतकऱ्यांना घेऊन त्यांनी खूप मोठं नाशिकच्या जवळच एक जे फार्म उभारलेलं आहे, तिथं प्रोसेसिंग युनिट चालवले जातात। अगदी द्राक्षांच्या पासून तर बदाम आणि काजू तिथपर्यंत तिथं ते सगळं त्याच्यावरचं प्रोसेसिंग केलं जातं। देश विदेशातून पण रॉ मटेरियल आणलं जातं, काश्मीरमधून सफरचंद आणली जातात, आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अन्य काही प्रोडक्ट्स आणले जातात। त्याची विक्री देशात पण होते, विदेशात पण होते। खूप चांगला फायदा शेतकऱ्यांनाही होतो आणि ग्राहकांना उत्तम दर्जाचं उत्पादन मिळतं। तर असे हे विलास शिंदे राहुरीच्या कृषी विद्यापीठातून त्यांचं ॲग्रिकल्चरचं शिक्षण झालेलं आहे। त्यांनी हॉर्टिकल्चरमध्ये खरंच काम केलं। 2000 पासून पहिल्यांदा 10 वर्षे त्यांनी स्वतः आणि इतर काही शेतकऱ्यांना बरोबर घेऊन काम केलं। 2015ला फार्मर्स प्रोड्युसर कंपनी ही स्थापन केलेली आहे।
आणि अतिशय उत्तम दर्जाचं काम चालतंय. 1200-1500 कोटीचा टर्नओव्हर त्यांचा असतो आणि ही शेतकऱ्यांच्या मालकीची कंपनी आहे, म्हणजे जे भागधारक किंवा सहभागी आहेत तसे. आणि मग आपल्याला कल्पना आहे की दत्त उद्योग समूह काय किंवा सारे पाटील हे ज्या हेतूने जे उद्दिष्ट समोर ठेवून काम करत आलेत अशा प्रकारचं काम करणारा हा स्वतः शेतकरी आहे, शेतीमधला तज्ज्ञ आहे. त्याची ख्याती पूर्ण देशभरात आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावर आहे. तरीही आपण त्यांच्या नावाचा विचार केला. आपण अनेक वेळा असा विचार करतो की जे खूप परिचित आहेत त्यापेक्षा वेगळी माणसं शोधावेत का, परंतु मेधा पाटकर खूप वेगवेगळ्या नात्यांनी आपल्या या परिसराशी जोडल्या गेलेल्या आहेत, महाराष्ट्रातल्या आहेत. त्यांचे वडील कामगार चळवळीतून, समाजवादी चळवळीतून आलेले होते, वसंतराव खानोलकर मुंबईचे, आणि लहानपणापासून त्यांना सामाजिक कार्याची आवड होती. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस अशी जी मुंबईमध्ये एक मोठी संस्था आहे, त्या संस्थेमधून त्यांनी समाजकार्याचे शिक्षण घेतलं. म्हणजे समाजकार्यच आपल्याला करायचंय ही धारणा ही त्यांची कुटुंबातून पण होती आणि शिक्षणातूनही केली. आणि त्यानंतर असा एक कालखंड आला 1985च्या आसपास की नर्मदा बचाव आंदोलन हे सुरू झालं आणि गेली जवळपास 35 ते 40 वर्षापासून ते आंदोलन भारतभरात, देशभरात आलेलं आहे. त्याबद्दल वेगवेगळी मतमतांतरं झाली, वेगवेगळ्या भूमिका मांडण्यात आल्या, बाजूच्या आल्या, विरोधातल्या आल्या. परंतु मेधाताईंचं महत्वाचं काम त्यातून जे पुढे आलं आणि जे सर्वांनी मान्य केलं, विरोधक असो नाही तर समर्थक, ते असं की जेव्हा कोणताही असा एखादा मोठा प्रकल्प होतो तेव्हा तिथल्या स्थानिकांचं काय, तिथल्या विस्थापितांचं काय, आणि त्याला मान्यता मिळाली. त्यांच्या आंदोलनामुळे स्थानिकांना, विस्थापितांना न्याय मिळवून देण्याचे खूप चांगले प्रयत्न झाले, त्याची भरपाई मिळाली, त्यांचं अन्य ठिकाणी पुनर्वसन झालं. एवढंच नाही, केवळ नर्मदा बचाव आंदोलन नाही, त्यामुळे गेल्या 35-40 वर्षात संपूर्ण देशभरात जिथे कुठे असं काही विस्थापन झालं, मोठे प्रोजेक्ट आले, मग तो कारखाना असो नाहीतर डॅम असो किंवा एखादं शहर बसवणं असो, लवासासारखं, अशा सर्व ठिकाणी स्थानिकांचं काय हा प्रश्न अजेंड्यावर आणण्यामध्ये मेधा पाटकरांचं जे योगदान आहे ते भारतामध्ये तरी अन्य अशा प्रकारचे योगदान होण्याचं नाही. एक साधी बाई पण ज्या ताकदीने सर्व प्रकारच्या सत्तेच्या विरोधात लढत आली, मग पक्ष कोणताही असो, राज्य सरकार कोणाचंही असो, केंद्र सरकार कोणाचंही असो, तर हे त्यांचं मुख्य काम आपल्या सर्वांना माहीत आहेच. मात्र या मुख्य कामाच्या खाली साठवलं गेलेलं जे काम असतं त्यातला 1-2 महत्वाचे भाग आपण ह्या पुरस्कार देताना विचारात घेतलेले आहेत. एक म्हणजे मुंबई सारख्या शहरामध्ये